श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित असून मूर्ती संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता आणि दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्या वतीनं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता। त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केला आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या या अहवालाला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी घेऊन पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी हा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। सन 2020 मध्ये भारतीय पुरातत्व विभागामार्फत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपाची संवर्धन प्रक्रिया करण्यात आलेली असून सध्या दोन्ही मूर्ती पूर्णतः सुस्थितीत आहेत आणि सुरक्षित आहेत। तथापि भविष्यात मूर्तीची कोणतीही झीज अथवा नुकसान होऊ नये या उद्देशानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानं सुचवलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहेत। या संदर्भात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्या वतीनं वारकरी भाविकांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित आहेत। मूर्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी शासन, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि मंदिर समिती यांच्यात समन्वयानं कार्यवाही सुरू असून भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीनं मूर्तींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे। तथापि मूर्तींची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मंदिर समितीनं दक्षता घेतली असल्याचं यावेळी औसेकर महाराज यांनी सांगितलं। श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची मूर्ती ही पूर्णतः सुरक्षित आहे। माहे 2025 फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन दोन्ही मूर्तीची त्यांनी पाहणी केली। त्याचा अहवाल त्यांनी मंदिरे समितीला सादर केला आणि मंदिरे समितीने महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी तो अहवाल पाठवून दिलेला आहे। निश्चितच तो अहवाल लवकरातल्या लवकर येईल आणि तो अहवाल आल्यानंतर मूर्ती संवर्धन व सुरक्षित दीर्घकाळ कशी राहील यासाठी त्यानुसार त्याची उपाययोजना केली जातील। यापूर्वी 2020 साली आपण देवाला उपाययोजना केले होते व हे करत असताना सर्वांना विश्वासात घेऊनच आपण निश्चितपणे करूयात। आणि मंदिरे समितीचं सर्वात पहिलं प्राधान्य या मूर्ती संवर्धन व सुरक्षिततेचं आहे। याची आपण कसल्याच प्रकारे काळजी करू नये।